डोशाच्या पिठापासून आहे ना तुम्ही असं कधी बनवून बघितलंय का? म्हणजे आज आहे ना मी वेगळीच रेसिपी बनवत आहे. ही आहे ना गुजरातीच रेसिपी आहे. त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी आहे ना मी इथे डोशाचं पीठ घेतलं होतं. त्याच्यामध्ये आहे ना तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या असतील त्या किसून घालायच्या. मी टाकलेलं आहे गाजर, बीट, थोडंसं कांदा, शिमला मिरची आणि मटर. हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं होतं आणि चवीनुसार मीठ टाकलं होतं. आता एका छोट्याशा भांड्यामध्ये म्हणजे खोलगट इथे कढई होती माझ्याकडे. मी ती कढईच घेतली होती. त्याच्यामध्ये आहे ना पहिल्यांदा चमचाभर तेल टाकून आहे ना जिरं, मोहरी आणि पांढरे तीळ याची फोडणी दिली. त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये तयार केलेलं बॅटर टाकलं आणि आहे ना झाकण ठेवून छान असं शिजू दिलं. थोडा वेळाने आहे ना ते अलटी-पलटी करून दोन्ही बाजूने मस्तपैकी शेकून घेतलं होतं. नुसतं हे एकच जरी खाल्लं ना तरी खूप छान असं पोट भरतं आणि आहे ना छान तडका दिल्यामुळे खूप छान असा खमंगपणा येतो. चटणीसोबत तर एकच नंबर लागतं किंवा केचपसोबत. बरं हे असं काहीतरी आहे ना लहान मुलांना शाळेत टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यांना सुद्धा आहे ना खूप जास्त आवडेल. हे असं काहीतरी बनवून आहे ना मी घरात सगळ्यांना खायला दिलं आणि त्यांना सुद्धा खूप जास्त आवडलं. तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा.